नमस्कार रसिक हो, मी लेखिका कवयित्री सौ कल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे पत्र. हरवल्या संवेदना, सुरू झाले मूकसंवाद. हरवल्या संवेदना, सुरू झाले मूकसंवाद. बोलावसे वाटते पण मनी चालला वाद. बोलावेसे वाटते पण मनी चालला वाद. भावना व्यक्त करणे आता झाले फार अवघड. भावना व्यक्त करणे आता झाले फार अवघड. वाटते सारे आपले खरे पण मोबाईल झाला डोही जड. वाटते सारे आपले खरे पण मोबाईल झाला डोई जड. पूर्वीसारखे सारे असावे, सुरू व्हावे नवे सत्र. पूर्वीसारखे सारे असावे, सुरू व्हावे नवे सत्र. पोस्टमनची वाट पाहता आपुलेही यावे पत्र. पोस्टमनची वाट पाहता आपुलेही यावे पत्र. मजकुरामध्ये असाव्यात काळजातल्या भावना. मजकुरामध्ये असाव्यात काळजातल्या भावना. वाचून या आनंद होईल वचनपूर्तीची कामना. वाचून या आनंद होईल वचनपूर्तीची कामना. असेल जर कस्तुरी गंध आपुलाच आपुल्याजवळ. असेल जर कस्तुरी गंध आपुलाच आपुल्याजवळ. दूर होईल सगळे सगळे पसरलेले मृगजळ. दूर होईल सगळे सगळे पसरलेले मृगजळ. पसरलेले मृगजळ. आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करणे, कमेंट्स करणे. ही कविता काव्य स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा 3रा नंबर आला होता या कवितेचा. तर ही कविता स्पर्धेत यशस्वी झालेली आहे. धन्यवाद.